हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथे पाहणार आहोत वांग्याच्या फोडीची भाजी. तर छान अशी वेगळ्या पद्धतीने मी इथे वांग्याची भाजी करणार आहे. तर इथे अगोदर काय करायचं आहे, गॅसवर कढई ठेवायची आहे. त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया तेल. तर हे तेल घालून घेऊया आणि छान असं याला तापू देऊया. तेल थोडंसं तापलं की मग याच्यावरती आपण जिरे घालणार आहोत. तर आता इथे आपण जिरे घालणार आहोत. जिरे घातल्यानंतर इथे घालायचा आहे कढीपत्ता. छान असा कढीपत्ता तडतडू द्यायचा आहे. जी फोडणी झाली की मग आपण काय करायचं आहे, इथे घालायचं आहे आले लसूणची पेस्ट आणि छान अशी ती पण परतून घ्यायची आहे. तर इथे आपण घालणार आहोत कांदे आणि छान असे हे कांदे परतून घ्यायचे आहेत आपल्याला तेलावरती. छान गोल्डन ब्राऊन कलरवरती आपले कांदे मस्त असे परतून घ्यायचे आहेत. कांदे अजिबात कच्चे ठेवायचे नाही किंवा जाळायचे नाही आहेत. सो इथे आपण अशा पद्धतीनं परतून घेऊया. छान असे कांदे परतले की याच्यावरती घालायचा आहे टोमॅटो. मस्त असे टोमॅटो आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो एकदम एकजीव करायचा आहे छानसा. तर आता इथे आपण छान असा एकजीव परतलेला आहे. इथं घातलेला आहे मी धनेपूड, धण्याची पावडर घातली आहे, हळद घातलेली आहे, त्याच्यावरती लाल तिखट घालायचे आणि इथे मी काळा मसाला घातलेला आहे घरचा. छान असं हे पुन्हा मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे. तर याच्यावरती आपण आपल्या अशा तुम्हाला जमतील तशा वांग्याच्या फोडी छान अशा उभ्या चिरून घ्यायच्या आहेत. पाण्यात स्वच्छ धुवायच्या आहेत, पाण्यात ठेवायच्या आहेत, नाही तर काळ्या पडतात. सो इथे अशा घालून घेतलेल्या आहेत आणि हे आता आपण परतणार आहोत. छान असं वांग्याची फोडी याच्यामध्ये आपल्याला मसाल्यात छान परतून घ्यायच्या. जेवढ्या छान परताल तेवढ्या वांग्याला छान अशी चव येते. मग इथे काय करायचं, आपल्याला छान असं हे मीडियम गॅसवरती परतत राहायचं व्यवस्थित एकजीव मस्त असं. याला पूर्ण मसाला लावून घ्यायचा आहे आणि थोडीशी याच्यावरती घालूया आता कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ठेवायचं आहे याच्यावरती एक ताट आणि त्याच्यात घालायचं आहे पाणी, जे आपण नंतर यूज करणार. इथे मीठ घातलेलं आहे, थोडंसं चवीपुरतं मीठ घाला. आणि आता काय करायचं, ताट घ्यायचं, त्याच्यावरती पाणी घालायचं ताटावरती आणि हे वांगं आपल्याला वाफेवरती मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. आणि काय करणार, नंतर आपण जे गरम पाणी आहे ते ताटावरती आपण ठेवलेलं तेच पुन्हा आपण घालणार आहोत. इथे मी घातलेलं आहे शेंगदाण्याचा कूट आणि थोडंसं किसलेलं खोबरं, ओलं खोबरं आहे हे. छान असं परतून घ्यायचं आहे याला. चला आता मग आता आपलं हे छान असं परतून झालेलं आहे. याला आपण वाफेवरती शिजवून घेऊया. तिथे ठेवूया ताट आणि थोडंसं पाणी घालूया. जेवढं तुम्हाला रस्सा हवा असेल तेवढं पाणी घालूया याच्यामध्ये. जर जास्त हवं असेल तर तुम्ही सेपरेट पाणी गरम करून याच्यामध्ये घालू शकता. इथे बघा आता हे शिजलेलं आहे छान असं. याच्यात आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत थोडं शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं मिक्स करूया पाण्यामध्ये. आणि पुन्हा शिजायला ठेवूया. तर आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे पाणी आहे उरलेलं ते सुद्धा मी थोडं थोडं करून घालून घेणार आहे याच्यामध्ये. जेवढा रस्सा तुम्हाला हवा असेल तेवढं पाणी घालून घेऊया याच्यात. तर ही आपली वांग्याची रस्सा भाजी सरभरीत अशी तयार आहे इथे.
पाहू शकता तुम्ही किती छान अशी याला तरी पण येते आणि छान अशी वांगे शिजलेले आहेत इथे. तर ही आहे आपली वांग्याची भाजी तयार. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.